मराठी व्याकरण लिंग विचार. तर मराठीमध्ये एकूण 3 लिंग आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तर पुल्लिंग म्हणजे नामाच्या ज्या रूपावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग म्हणतात. स्त्रीलिंग म्हणजे की नामाच्या किंवा सर्वनामाच्या ज्या रूपामुळे आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग म्हणतात. आणि नपुंसकलिंग म्हणजे की नामाच्या ज्या रूपामुळे आपल्याला पुल्लिंग स्त्रीलिंग दोन्ही नसून तिसऱ्याच जातीचा बोध होतो त्याला नपुंसकलिंग असे म्हणतात. तर त्याच्यावर आधारित काही उदाहरण आपण बघू आता. मुलगा पुल्लिंग, त्याचं स्त्रीलिंग मुलगी, त्याचं नपुंसकलिंग मुलगी. पोरगा पुल्लिंग, स्त्रीलिंग पोरगी, नपुंसकलिंग ते पोरगे. कुत्रा कुत्री कुत्रे. तो घोडा ती घोडी ते घोडे. काही आणखी उदाहरण बघू. सुतार पुल्लिंग, त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे सुतारी. परीक्षेला एक तर पुल्लिंग रूप देतात आणि त्याचं स्त्रीलिंगी रूप विचारतात किंवा मग स्त्रीलिंगी रूप देतात त्याचं पुल्लिंग रूप विचारतात. तर मग कुंभार कुंभारीण, माळी माळीण, पाटील पाटलीण, वाघ वाघीण, तेली तेलीण, हंस हंसी, वानर वानरी, गोप गोपी, दास दासी, बेडूक बेडकी, तरुण तरुणी. खाली काही वेगळे प्रकारचे आहेत. लोटा लोटी, गाडा गाडी, खडा खडी, दांडा दांडी, भाकरा भाकरी, आरसा आरशी. तर हे 2 जरा वेगळे आहेत, थोडे लक्षात ठेवायचे. भाकरा हे पुल्लिंग रूप आहे, त्याचं स्त्रीलिंगी रूप भाकरी आहे. आरसा हे पुल्लिंग रूप आहे, त्याचं स्त्रीलिंगी रूप आरशी आहे. खाली काही आणखी वेगळे आहे. राजा राज्ञी, श्रीमान श्रीमती, भगवान भगवती, युवा युवती, विद्वान विदुषी, ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती. आणखी काही खाली वेगळे आहेत. बाप आई, नवरा बायको, बोकड शेळी, वर वधू, मुलगा सून, रेडा म्हैस, राजा राणी. तर राजाचं राणी आणि राज्ञी हे 2 स्त्रीलिंगी रूप आहेत. दीर जाऊ, मोर लांडोर, पती पत्नी, पुत्र कन्या, बैल गाय, भाऊ बहीण, सासू सासरा, बोका भाटी, पिता माता, पुरुष स्त्री, खोंड कालवड. आणखी काही वेगळे आहेत ते बघू. हे जे खाली आता जे उदाहरणं दिलेले आहेत ते पुल्लिंग आणि स्त्रीलिंग या दोन्ही रूपात आहेत. काही पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या रूपात सुद्धा हे आहेत. बाग हे ती बाग तो बाग हे दोन्ही लिंगामध्ये येतं. वेळ ती वेळ तो वेळ हे पण दोन्ही लिंगात येतो. तर हे एवढे असे शब्द आहेत. बाग, वेळ, विना, मजा, ढेकर, हरिण, तंबाखू, व्याधी, पोर, संधी, मूल, नेत्र हे वेगवेगळ्या लिंगात येतात. हे शब्द 2ही लिंगात आणि काही शब्द 3ही लिंगामध्ये येतात. खाली आहेत काही शब्द. बूट, तो बूट तो जोडा हे पुल्लिंग आहे. बुक हे सुद्धा पुल्लिंग. पेन्सिल हे स्त्रीलिंग. कंपनी ती कंपनी स्त्रीलिंग. क्लास तो क्लास पुल्लिंग. ट्रंक ती पेटी स्त्रीलिंग. खाली थोडे सामासिक शब्द आहेत. साखर भात, तो साखर भात. ह्याच्यामध्ये काय शेवटचा जो शब्द आहे ह्याच्यामध्ये भात, भाजीपाला पाला, ह्याच्यामध्ये मीठ भाकरी, भाऊ बहीण, गाय रान, देवघर. ह्या शेवटच्या शब्दाचं जे लिंग आहे तेच या पूर्ण शब्दाला लिंग आहे. म्हणजे हे शेवटच्या शब्दाचं जे लिंग आहे म्हणजे साखर भात, भाताचं लिंग काय आहे पुल्लिंग आहे. साखरेचं काय आहे स्त्रीलिंग आहे. पण शेवटच्या शब्दाचं जे लिंग आहे तेच पूर्ण शब्दाला आहे. मग तो साखर भात असं. याच्यावर आधारित प्रश्न बघू आपण. पहिला आहे विधूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता. तर विधूर म्हणजे ज्याची पत्नी मरण पावलेली तो विधूर. मग विधूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द विधवा. दुसरं आहे खालील शब्दातून भिन्नलिंगी शब्द ओळखा. सांडणी ती सांडणी, सिंहीण ती सिंहीण, कोकीळ तो कोकीळ आणि लांडोर. मोर हा पुल्लिंग आहे आणि लांडोर हा स्त्रीलिंग आहे. तर मग ही कोकीळ.
तिसरा प्रश्न, विद्वानचे स्त्रीलिंगी रूप कोणते? विद्वान विदुषी. सूत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? सूत म्हणजे मुलगा, सुता. ओके. त्यानंतर आहे, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? नेता, देवता, भ्राता, पिता. नेता, तो नेता, ती देवता, तो भ्राता, तो पिता. म्हणजे मग इथं काय आहे? देवता. 6वा प्रश्न, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. श्रीमती, श्रीयुत, श्रीमान, राज्यमान, राजश्री. श्रीमती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते? तर मीठ भाकरी हा सामासिक शब्द आहे. तर याचं लिंग, भाकरीचं जे लिंग म्हणजे शेवटच्या शब्दाचं जे लिंग आहे तेच या शब्दाचं लिंग असतं. तर भाकरी या शब्दाचं लिंग कोणतं आहे? स्त्रीलिंग. म्हणून मीठ भाकरी या शब्दाचं लिंग कोणतं आहे? स्त्रीलिंग. संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामाचे स्त्रीलिंगी रूप असलेला शब्द ओळखा. युवती. खालील लिंगाचे प्रकार दिले. प्रश्न 9. खाली लिंगाचे प्रकार दिलेले असून त्याखाली 4 शब्द दिलेले आहेत. त्यापैकी जो शब्द त्या लिंग प्रकारात आहे तो पर्याय ओळखा. पुल्लिंग. पुल्लिंगी प्रकारात यातला कोणता शब्द आहे? जनक, तो जनक, ती विहीन, ती लेखणी, ते पुस्तक. ते पुस्तक हे नपुंसक लिंग आहे. दुसरं आणि तिसरे स्त्रीलिंग आहे. मग यातलं काय आहे? पुल्लिंग रूप कोणते? जनक. दुसरा स्त्रीलिंग आहे. ह्यातले खाली 4 पर्याय दिले, त्यातलं स्त्रीलिंगी आहे पंथी. तिसरं लपुंसक लिंग ओळखायचं. तो वेल, तो भोपळा, ते कपाट, ती माता. ते कपाट. नपुंसक लिंगला ते याने ओळखलं जातं. प्रश्न 10. काही आकारांत पुल्लिंगी पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे बनतात. तो शब्द ओळखा. पेटी, शिक्षिका, दांडी, देवघर. त्याचं उत्तर आहे दांडी. प्रश्न 11. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवितात. खाली दिलेल्या शब्दातून ते शब्द ओळखा व योग्य पर्याय लिहा. परभाषेतून आलेला, तर इथं परभाषेतून आलेला शब्द आहे बुक. बुक म्हणजे पुस्तक, इंग्रजी भाषेतून आलेले. त्यानंतर 2 नंबर आहे क्लास, तो पण इंग्लिशमधून आलेला आहे. त्याच्यानंतर आहे कंपनी. त्याच्यानंतर आहे ट्रंक, ती ट्रंक. आणि त्याच्यानंतर आहे बूट. हे सगळे इंग्रजी शब्द आहेत. प्रश्न 12. इन प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंगी प्राणीवाचक शब्द ओळखा. इन. वानर, माळी, सुतारीन, बेडकी. इन लागलेलं काय? सोपे. इन लागलेलं आहे सुतारीन. प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे स्त्रीलिंगी रूप इन प्रत्यय लागून तयार होते? दास, तरुण, तेली, तेली, तेलीन. तरुण, तरुणी. इन नाही होत. गोपी, गोपीला पण इन नाही लागत. मग कोणाला लागतं? तेली. तेलीला तेलीन होतं. त्याचं स्त्रीलिंगी रूप. प्रश्न 14. प्रश्न 14. ई प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंगी पदार्थवाचक शब्द ओळखा. पदार्थवाचक. लोटी, आरसा, खडा, सून. लोटी. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, गोपी या शब्दाचे लिंग बदला. गोपी, गोप. त्याच्यानंतर 16वा प्रश्न आहे, अ व ब गटातील विसंगत जोडे ओळखा. शिक्षक, शिक्षिका, दादा, ताई, नातू, नात, राजपुत्र, कन्या. तर याचं उत्तर आहे 4, राजपुत्र, राजकन्या असं आहे. चुकीचा पर्याय तो आहे. प्रश्न 17, गटात न बसणारा शब्द ओळखा. गाव, शासन, पोपट, शिंगरू. ते गाव, ते शासन, तो पोपट, ते शिंगरू. हे बाकीचे नपुंसक लिंग शब्द आहेत. तिसरा जो शब्द आहे पोपट, तो तर पोपट हा जो शब्द आहे तो पुल्लिंगी आहे, म्हणून तो यामध्ये वेगळा आहे. त्यानंतर 18वा प्रश्न, गुराखीन या शब्दाचे पुल्लिंगी नाम डॅश डॅश पुल्लिंगी नाम आहे. गुराखीन या शब्दाचे पुल्लिंगी नाम काय येईल? गुराखी येईल. प्रश्न 19, देवस्थान या शब्दा अगोदर कोणता प्रत्यय लावता येईल? ते देवस्थान, तो देवस्थान, ती देवस्थान का त्या देवस्थान? तर सोपे, ते देवस्थान. त्यानंतर बैल या शब्दाचे लिंग बदला. बैल, गाय. त्यानंतर 21वा शब्द आहे, पुल्लिंगी शब्द ओळखा. महेश, तो महेश, गिरिजा, ती गिरिजा, देऊळ, ते देऊळ, अंबिका, ते अंबिका. तर पुल्लिंगी शब्द आहे महेश.
तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.